आवाज की जय। हर हर महादेव। आणि याच्यामध्ये पाणीसाठा 99 सगमी 100 सगमी होणार आहे आणि सिंचन जवळपास 26 ते 30 हेक्टरला सिंचनाचा लाभ होणार आहे याच्यामुळे। आणि साधारणपणे 15 हा पूर्ण झाल्यानंतर असा हां आता ॲक्च्युली लोकांची जर ग्रामस्थांची अशी म्हणजे नदीची फ्लो अशी आहे मोरणा नदीची, तर ह्याच्यात थोडंसं मी तर या मतात आहे की हात थोडा इकडे मागे घेतला पाहिजे। इकडे जर तो हे झाला पाणी जास्त झालं तर इकडे पाणी येईल ना तुमच्या आवाज नाही पण इथं त्या बाजूला घेतलं ही बरोबर मोकळं आहे. बरोबर अशी आहे. पाणी इकडे वाहत आहे खाली. असं आहे. तिकडेच पाहिजे। कुठे कुठे घेतले आम्हाला सांगा ना. आपण सोनाळ्याला घेतलं, चांगेफळ घेतलं, त्यानंतर बोरगाव मंजू घेतलं, कापशी घेतलं गेट 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 पुढे एकदा मेंटेन म्हणून आले की गेट खामगाव मतदारसंघात जेवढे कोल्हापुरी होते आम्ही शासनाकडून परवानगी घेऊन 1 मीटर पर्यंत कॉन्क्रीटने बंद केल्या, कारण पाट्या राहत नाही। एक तर चोरी जातात, आपण गावकरी ठेवत नाही किंवा ते बरंच बरं आहे। मंत्री महोदय आपण काय करतो, ज्यावेळी बंधारा पूर्ण होईल त्या तुम्ही हस्तांतरित करता, हो यांची एक समिती बनवता हो आणि पाणी वापर संस्था. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात ते बंद करणं सुरू करता तुम्ही। हो सर ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत करून नाही देत। हो ऑगस्ट सप्टेंबरला ते बंद केलं पाहिजे हे यांना माहीत पाहिजे। हो ते बरोबर नाही बंद सप्टेंबर, झालं तर ऑक्टोबर. पाणी वाहून जातं। नाही आम्ही त्यावेळी हे आग्रह केला की भाऊसाहेबाच्या घरी सातत्यानं घराने गेले, त्यांच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमात लग्न सराया खूप आहेत, त्यांचाही स्वतःचा मतदारसंघ आहे, जिल्हा आहे। मंचावरील सर्व मान्यवर आज आपल्या गावामध्ये विविध विकास आपल्या सर्वांना माहिती आहे की आज 1 मेचा दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे। मी आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। आज ऊनही चांगलंच आहे आणि आज लग्न आहे आणि आमच्याजवळ तर लग्नाची पत्रिकांची यादीच असते, त्याच्यामुळे हे घाई करणं चालू आहे, बाकी काही नाही। तुम्ही माणसाने लस घाई करून राहिली तसं काही नाही आहे, भरपूर असतात, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जायचं असते। पण आज चांगेफळ या गावात आदरणीय संजू भाऊ, आता अनुप भाऊ, रणधीर भाऊ, मी स्वतः आमच्या सगळ्यांवर आपण सगळ्यांनी खूप प्रेम केलं, खूप आशीर्वाद दिले आणि म्हणजे भाऊसाहेबांपासूनचे हे संबंध आपल्या आजपर्यंत टिकलेले आहेत। आज त्याच माध्यमातून चांगेफळला भाऊसाहेबांच्या आठवणी ताज्या झाल्या। आज इथे जे कामांचे भूमिपूजन लोकार्पण झाले, खरोखर गावकऱ्यांनी जर मनावर घेतलं, ग्रामपंचायतनी जर मनावर घेतलं तर किती चांगलं काम करता येते याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपलं गाव आहे। की आपलं ग्रामपंचायत भवनही अगदी सुंदर झालं, जलजीवन मिशनच्या टाकीची आज सुरुवात झाली आणि सर्वात महत्त्वाचं जे आज गावोगावी आवश्यकता आहे ती म्हणजे मी भूमिपूजन होत असतानाच म्हटलं की आता या कोल्हापुरी बंधाऱ्याची खरी जबाबदारी बांधकाम होऊन जाईल, पण बांधकामानंतर तुमच्या गावकऱ्यांना घ्यावं लागणार। त्याच्या जे गेट लावायचे असतात ते गेट लावणंच या बंधाऱ्याचं सर्वात महत्त्वाचं काम आहे आणि ते गेट लावणे आणि काढणे ही एक प्रक्रिया जर तुम्ही चांगल्या प्रमाणे राबवली, ती मेंटेन केली तर भविष्यात आपल्या भागाला कधीही पाण्याची अडचण येणार नाही। तर आपण जागोजागी पाहतो समृद्धीकडे नेत राहील या प्रकारचा हा बंधारा इथे होणार आहे आणि आनंद असा वाटतो की रणधीर भाऊंच्या नेतृत्वात हे सर्व कामं या भागात होतात। खरोखर रणधीर भाऊ यांच्या प्रयत्नातून अशा गोष्टी राबवतो की हे या पद्धतीनं राबवल्या गेलं पाहिजे। सरकार